वृश्चिक राशी रामनाम सत्य होणार, पण नेमकं कुणाचं ही एक चूक करू नका. श्री स्वामी समर्थ. रामनाम सत्य होणार. जेव्हा एका रात्री अचानक काळोख वाढतो आणि घरातलं वातावरण एकदम जड होतं, तेव्हा आपल्याला वाटतं की हे फक्त आपल्या मनाचं फॅन्टम आहे किंवा निव्वळ आपली भीती आहे. पण वृश्चिक राशीच्या लोकांना, तुमच्या बाबतीत घडणाऱ्या या गोष्टी फक्त योगायोग अजिबातच नाही. आज आपण अशा एका अस्वस्थ करणाऱ्या सत्याबद्दल बोलणार आहोत, जे ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल, पण हे सत्य जाणून घेणं तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. या रात्रीच्या भयान शांततेत जेव्हा तुम्ही एकटे पडता, तेव्हा मनात एक भयंकर भीती घर करून बसते. घराच्या एका कोपऱ्यात कोणीतरी सतत उभा आहे आणि तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे, असा आभास तुम्हाला परत परत होतो. रात्रीच्या वेळी अचानक कुणाची तरी पावलांची चाहूल लागणं आणि मागे वळून पाहिल्यावर कुणीच आपल्याला न दिसणं, हा प्रकार आता रोजचाच झाला आहे. कधी कधी घरातली वातावरण इतकं थंड आणि जड होतं की श्वास घेणं सुद्धा तुम्हाला कठीण वाटू लागतं. तुमच्या मनातली अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि तुम्हाला काय करावं हे अजिबातच सुचत नाही. गेल्या काही दिवसांपासून वृश्चिक राशीच्या व्यक्तींना रात्रीच्या वेळी विचित्र आणि भीतीदायक स्वप्न पडत असतील. स्वप्नात सतत साप दिसणं, अचानक अथांग समुद्र आणि काळं पाणी दिसणं, किंवा वर्षापूर्वी सोडून गेलेले मृत नातेवाईक शांतपणे तुमच्याकडे बघून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसणं, या सर्व गोष्टी तुम्हाला आतून पूर्णपणे हादरवून टाकत आहेत. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. पाणी आणि मृत नातेवाईक हे स्वप्नात वारंवार येणं हा काही सामान्य प्रकार नाही. हा निसर्गाचा आणि तुमच्या अदृश्य शक्तींचा एक फार मोठा गूढ इशारा आहे. जेव्हा मृतपूर्वज तुमच्या स्वप्नात येतात आणि काही न बोलता निघून जातात, तेव्हा समजून जा की तुमच्या आसपास काहीतरी फार मोठं अडलेलं आहे किंवा काहीतरी वाईट घडणार आहे. स्वप्नात दिसणाऱ्या त्या सापांचा फुतकार जणू तुमच्या कानात अजूनही ताजा तवाना असल्यासारखं तुम्हाला वाटतं. ते काळ आणि खोल पाणी तुम्हाला स्वतःकडे खेचत आहे असं स्वप्नात तुम्हाला वारंवार दिसणं, हा तुमच्या आयुष्यातील फार मोठ्या संकटांचा इशारा आहे. मृत नातेवाईकांचे चेहरे स्वप्नात अत्यंत दुःखी आणि भडकलेलं दिसणं म्हणजे त्यांच्या आत्म्याला अजूनही शांती मिळालेली नाही. ते तुम्हाला काहीतरी सांगत आहेत, त्यांची तुम्हाला काहीतरी सांगण्याची इच्छा होत आहे, पण तुम्ही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहात, म्हणूनच हा त्रास वाढत आहे. हा पितृदोष जर वेळेवर शांत केला नाही तर तुमच्या कुटुंबात कुणाचं तरी रामनाम सत्य होणार, ही भीती तुमच्या मनात सतत घर करून राहते. फक्त स्वप्नांपर्यंतच ही गोष्ट मर्यादित राहिलेली नाही, तर तुमच्या स्वतःच्या घरातही आता चित्रविचित्र गोष्टी घडायला लागल्या आहे. रात्रीच्या वेळी अचानक घरातील आरशावर धूसर सावली दिसणं किंवा आरसा अचानक आपोआपच हलल्यासारखा वाटणं, अंगणातली किंवा बाल्कनीतली हिरवीगार तुळस अचानक कोणत्याही कारणाशिवाय पूर्णपणे वाळू लागणं आणि संध्याकाळी देवापुढे लावलेला दिवा सतत फडफडणे किंवा अचानक कसलीही हवा नसताना विझून जाणं, या सर्व गोष्टी तुमच्या घरावर कुणाची तरी अत्यंत वाईट नजर किंवा करणे झाल्याचा स्पष्ट संकेत देते. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या अगदी जवळ आहेत आणि त्यांनी तुमच्या सुखी संसारामध्ये एक काळा गेम खेळला आहे. घरातील त्या वाळलेल्या तुळशीकडे बघून तुमच्याही काळजात धडधड होत असेल, हे मला नक्की माहिती आहे. ज्या घरात तुळस सुकते त्या घरातून लक्ष्मी आणि समृद्धी काढता पाय घेते, असं आपलं जुनं शास्त्र सांगतं. त्या दिव्याची सतत फडफडणारी ज्योत ही तुमच्या घरातील शांतता भंग झाल्याचे जिवंत लक्षण आहे. आरशातील ती धूसर आकृती दुसरी तिसरी कुणी नसून तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या एखाद्या शत्रूने सोडलेली वाईट शक्ती आहे. त्या शत्रूने तुमच्या घरावर असा काही काळा खेळ केला आहे, ज्यामुळे तुमच्या हसत्या खेळत्या संसाराचा पूर्ण रामनाम सत्य होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाईट नजरेचा आणि पूर्वजांच्या दुःखाचा थेट परिणाम आता तुमच्या कुटुंबावर तुम्हाला दिसू लागला आहे. घरात कोणत्याही क्षुल्लक कारणावरून अचानक वाद पेटतात, नवरा बायकोमध्ये किंवा भावाभावांमध्ये कडाक्याची भांडणं होतात आणि घरातील वातावरण नेहमी हे तणावपूर्ण राहतं. तुम्ही कितीही चांगला प्रयत्न केला तरी शेवटी पदरी फक्त अपयश आणि निराशाच येते. पितृ नाराज असल्यामुळे आणि घरातील वास्तुदेवता अस्वस्थ असल्यामुळे तुमच्या प्रत्येक कामात शेवटच्या क्षणी ब्रेक लागतो आणि बनलेलं काम पूर्णपणे बिघडून जातं.
या सर्व नकारात्मकतेचा सर्वात मोठा तडाखा तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यावर तुम्हाला बसताना दिसणार आहे. घरात कुणी ना कोणी सतत आजारी असणं, औषधांचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढणं आणि डॉक्टरांनाही आजार न समजणं हा प्रकार आता सुरू झाला आहे. छोटे छोटे भांडण आता इतकी विकोपाला जात आहे की घरात रोज महाभारत घडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकमेकांबद्दल मनात इतके विषारी भावना निर्माण झाली आहे की हसतमुख कुटुंब आता एकमेकांचा शत्रू बनला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर कुटुंब पूर्णपणे विखरले जाण्याची भीती आता सतावू लागली आहे. इतकंच नाही तर ही वाईट ऊर्जा आता तुमच्या पैशांवर आणि कमाईवर थेट हल्ला करत आहे. तुमचं बँक खातं, तुमची कष्टाची कमाई आणि तुम्ही केलेली गुंतवणूक या सर्वांवर कुणाची तरी अत्यंत विषारी आणि वाईट नजर ही पडली आहे. तुम्हाला सतत भीती वाटत राहते की अचानक मोठा खर्च येईल किंवा बँक खात्यातून पैसे गायब होतील किंवा कोणीतरी पाठीत खंजीर खुपसून तुमची मोठी आर्थिक फसवणूक करेल. पैशांचा ओघ अचानक थांबल्यासारखा वाटतोय आणि हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जात आहे, ज्यामुळे तुम्हाला रात्री झोपही येत नाही. ज्या पैशांवर तुमचा संपूर्ण भविष्य अवलंबून होतं तो पैसा आता वाळूसारखा हातातून निसटताना तुम्हाला दिसत आहे. तुमच्या बँक खात्यावर आणि गुंतवणुकीवर ज्याची नजर पडली आहे ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे रस्त्यावर आणू इच्छिते. अचानक उद्भवणारे मोठे कायदेशीर त्रास किंवा खर्च तुमच्या सर्व साचवलेल्या भांडवलाचा स्फोट करत आहे. तुम्ही रात्रंदिवस घाम गाळून कमावलेला पैसा शेवटी नको त्या गोष्टींमध्ये वाया जात आहे. हीच ती वाईट नजरेची ताकद आहे. रात्रीच्या वेळी बँकेचे आकडे आणि कर्जाचे विचार तुम्हाला शांतपणे एक मिनिटही झोपू देत नाही. सगळ्यात धक्कादायक आणि काळजाला घर बांधणारी गोष्ट म्हणजे ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला तोच तुमच्या जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या पाठीमागे अत्यंत वाईट गेम खेळत आहे. तुमच्यासमोर गोडगोड बोलणारी ही व्यक्ती सोशल मीडियावर गुप्त मेसेजमध्ये किंवा लोकांसमोर तुमच्याबद्दल अत्यंत वाईट आणि विषारी अफवा पसरवत आहे. तुम्हाला आतून जाणीव होत आहे की कोणीतरी आपलंच माणूस आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे आणि या गुपिताचा उलगडा होताच तुमचा माणसांवरचा विश्वासच पूर्णपणे उडून गेला आहे आणि ज्याच्यावर तुम्ही भावाप्रमाणे विश्वास ठेवला होता त्या मित्रांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुमच्या घरातील गुपितं तुमच्या कमकुवत बाजू शोधून तीच माहिती सोशल मीडियावर आणि इतर लोकांसमोर तो वापरत आहे. तुमची इज्जत वेशीवर टाकण्यासाठी त्या व्यक्तीने रचलेला हा प्लॅन अत्यंत वाईट आणि भयानक आहे. जेव्हा तुम्हाला या कटाचा खरा चेहरा समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. वाटतं की आयुष्यातल्या सर्व स्वप्नांचा आता रामराम सत्य होणार की काय अशी देखील मनात तीव्र भीती निर्माण होत आहे. पण वृश्चिक राशीच्या माझ्या जातकांनो आणि बहिणींनो, इथे सगळं संपत नाही, कारण जेव्हा अंधार अतिशय दाट होतो तेव्हा एक नवीन आणि तेजस्वी पहाड ही उजाडतच असते. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. स्वामी समर्थांची कृपा आणि तुमच्यावरील भक्ती या सर्व वाईट शक्तींचा खात्मा करण्यासाठी आता सज्ज झाली आहे. या सर्व भीतीदायक आणि कठीण प्रसंगानंतर आता तुमच्या आयुष्याला एक अत्यंत सुंदर आणि जबरदस्त वळण मिळणार आहे. पण थांबा, इथेच खचून जाऊ नका, कारण तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. स्वामींची नयन मोहणारी मूर्ती आणि त्यांचे अभय हस्त आता तुमच्या डोक्यावर आले आहे. ज्या वाईट शक्तीने तुमच्या घरावर ताबा मिळवला होता त्यांना स्वामींची एक तीक्ष्ण नजर राख बनवण्यासाठी पुरेशी आहे. आता तुमच्या आयुष्यात असा एक मोठा चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमचे शत्रू सुद्धा थक्क होतील. सर्वात पहिली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या वर्षानुवर्ष अडकलेला पैसा अचानकच आता तुम्हाला परत मिळणार आहे. ज्या लोकांनी तुमचे पैसे बुडवले होते किंवा जे पैसे परत मिळण्याची अजिबातच आशा नव्हती तो पैसा आता सन्मानाने तुमच्या हातात येईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती पुन्हा एकदा रॉकेटसारखी भरारी घेईल. घरातील रोजची भांडणं आणि कौटुंबिक वाद आता पूर्णपणे मिटणार असून घरात पुन्हा एकदा आनंदाचा, प्रेमाचा आणि शांतीचं वातावरण निर्माण होईल. तुमचा बुडालेला पैसा, फसवणूक केलेली आणि अडकलेले व्यवहार आता आपोआपच मार्गी लागतील. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं होतं तेच लोक स्वतःहून येऊन तुमची माफी मागतील आणि तुमचे पैसे परत करतील. घरातील ते भयानक भांडण थांबून आता प्रेमाचा, आपुलकीचा आणि हास्याचा सुरेल सूर पुन्हा एकदा घरात ऐकायला येणार आहे. पती पत्नीमधील दुरावा मिटून दोघेही पुन्हा एकदा नव्या आशेने आणि जिद्दीने एकत्र आयुष्य जगायला सुरुवात करतील. त्यासोबतच तुमच्या करिअरमध्ये एक फार मोठा आणि अनपेक्षित संधी तुमच्या दारात ही धडक देणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळणं, नवीन व्यवसायाची मोठी ऑर्डर मिळणं किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान हा प्रचंड वाढणं असे उत्तम योग आता जुळून येत आहे.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून घरातील सदस्यांचे किंवा तुमचे स्वतःचे बिघडलेले आरोग्य आता चमत्कारिकरित्या सुधारू लागणार आहे. शरीरातील थकवा, मानसिकता आणि आजारपण हे पूर्णपणे गायब होऊन तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह अवतरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्याहून दुप्पट मोठ्या संधी तुमच्या दारात येतील. तुमचा अपमान करणाऱ्या लोकांच्या समोरच तुमचा प्रचंड मानसन्मान आणि मोठेपणा तुम्हाला प्राप्त होईल. शरीरातील सर्व जुने आजार, डोकेदुखी आणि थकवा स्वामींच्या कृपेने निघून जाईल. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज आणि शरीरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह तुम्हाला मिळणार आहे. नोकरी आणि व्यवसायात ज्या संधी तुमच्या हातातून निघून गेल्या होत्या त्याहून देखील दुप्पट मोठ्या संधी आता तुमच्या दारात येणार आहे. या सर्व वाईट शक्तींपासून आणि वाईट नजरेपासून कायमचीच मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय करायचा आहे. दररोज संध्याकाळी देवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंग टाका. त्यानंतर शांत चित्ताने बसून 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि घराच्या मुख्य दरवाजावर थोडं खडे मीठ आणि हळद एकत्र करून टाका. हा साधा उपाय तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा खेचून घेईल आणि तुमच्या भोवती एक भक्कम संरक्षणात्मक कवच निर्माण करेल. हा सोपा आणि अत्यंत दिव्य उपाय करताना स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवा. मोहरीच्या तेलाचा तो दिवा जेव्हा पेटेल, जेव्हा तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती जळून भस्मसात होईल. दरवाजावर टाकलेलं हे खडं मीठ तुमच्या घरात कोणत्याही वाईट नजरेला आणि करनीला पाऊलही ठेवू देणार नाही. स्वामी नामाचा तो 11 वेळा केलेला जप देखील तुमच्या घराभोवती अत्यंत मजबूत आणि अभ्यस्त संरक्षणात्मक कवच तयार करेल. लक्षात ठेवा, स्वामी ज्यांच्या पाठीशी असतात त्यांचा बालही बाका होऊ शकत नाही. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर या ठिकाणी आणि या कठीण काळातून बाहेर पडायचं असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.